आज या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तुमच्या या भावाला गेले कित्येक वर्षापासून भाषण त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या संकट समयी माझी ढाल म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहिलेले आहेत। म्हणून आज हा निलेश लंके ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि लोक विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवला आणि हाच तुमचा भाऊ, तुमचा मुलगा आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। त्यामुळे आज या ठिकाणी तुम्हाला नतमस्तक यासाठी मी झालेलो आहे। तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं, आजपर्यंत तुम्ही मला कुठलं अंतर दिलं नाही। आता राहिलेले 4 दिवस या निलेश लंकेचं भवितव्य तुमचं सर्वांचं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे। आजपर्यंत सांभाळलं, आता 4 दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे। समोर अफाट शक्ती आहे, समोर यंत्रणा आहे, सगळ्या काही गोष्टी आहे। पण आज एक फाटका माणूस धनशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या ताकदीने आज या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी आपले सर्वांचे नेते, आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, खऱ्या अर्थाने दिल्लीला झुकवणारा वाघ म्हणजे संजय राऊत साहेब। दुसरा वाघ तो म्हणजे अनिल देशमुख साहेब। आणि या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय थोरात साहेब। या आपल्या सभेसाठी खास करून जे या ठिकाणी उपस्थित आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कालच निवडणुकीला मतदान झालं। ते माझे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, दुसरे माझे मित्र हिंद केसरी संतोषरावजी वेताळ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मला माफ करतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी, शिवसेना पक्षाचे सर्व नेते मंडळी, आम आदमी पार्टी असू BRSचे सर्व नेते मंडळी, आंबेडकर चळवळीतले सर्व माझे सहकारी मित्र, कम्युनिस्ट विचाराचे सर्व माझे कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी खऱ्या अर्थाने मायबाप जनता। अरे आज तुम्ही पाहिलं असेल, काल आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आले। मला राहुरीमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, मीडियावाल्यांनी, तुमच्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येऊ राहिलेले आहेत। अरे मी तर असं एकदम मला असं वाटलं 2-4 गुंड्या काढावं काय। अरे ज्या माणसाला फक्त टीव्हीवर पाहत होतो आपण, ज्या माणसाचं फक्त ऐकत होतो, तो माणूसच आपल्या विरोधात प्रचाराला येतो म्हणलं याचा अर्थ म्हणलं ही ताकद फक्त निलेश लंकेची नाही, या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेची ताकद आहे। देशाच्या पंतप्रधानाला यावं लागलं, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वांना या ठिकाणी यावं लागलं। अरे ज्या वेळेस सर्वसामान्य जनता एकवटली जाते त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं, परिवर्तन हे अटळ असतं। या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागणार आहे। अरे एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी ही निवडणूक पाहायला मिळणार आहे। आणि या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागणार आहे। ते यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना असं वाटतं की आपण राजकारणातून समाजकार्यात आलं पाहिजे। आणि कधी कधी त्यांचं मन एका बाजूने मन खातं, त्यांना वाटतं अरे आपल्याकडे नाही पैसे, आपल्याकडे नाही काही राजकीय वारसा, मग आपण कसं राजकारण करू शकतो। त्यावेळेस
या तरुणांची उमेद कुठेतरी खचली जाते। पण त्या तरुणांसाठी हा 4 तारखेचा दिवस हा प्रेरणादायी दिवस असणार आहे। तो म्हणजे निलेश लंकेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एका प्रस्थापिताच्या विरोधात इतक्या भरघोष मताने निवडून येऊ शकतो। तर आमच्यासारखे सुद्धा तरुण निश्चित समाजकार्यामध्ये राजकारण करू शकतात। त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची, जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच ही या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचं संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। अरे 2019ला मी आमदार म्हणून ज्या वेळेस गेलो, राज्यामध्ये अनेक सत्तांतरण झाले। ते कशामुळे झाले? ते फक्त ईडी सारख्या एजन्सीचा वापर केला, सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला आणि जे माणसं सर्वसामान्यांसाठी झटणारे माणसं आहे, ज्या माणसाने आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केला, अशा संजय राऊत सारख्या माणसांना, अनिल देशमुख सारख्या माणसांना जेलमध्ये टाकले या सरकारने, या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करून। आता तुम्हाला सोडणार नाही ही सर्वसामान्य जनता। अरे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली, तळागाळात शिवसैनिक तयार केला, तो शिवसैनिक ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून झाला, केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून झाले। ज्या बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिक घडवले, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना तुम्ही चौकशीला सामोरं जाण्याची वेळ आणली। त्या उद्धव साहेबांना वर्षा बंगला सोडावा लागला। अरे ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी नाही, देशातील माझ्या शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य खर्च केलं, त्या पवार साहेबांचं घर फोडलं, त्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला या मोदी आणि शहाने, या भाजप सरकारने। आता हा माझा सर्वसामान्य महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस या भाजप सरकारला खड्ड्यात घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। त्याच वेळेस माझ्या स्वर्गातल्या बाळासाहेबांना आनंद होणार, हा खरा अर्थाने माझा शिवसैनिक आहे। अरे इतकं चांगलं कुटुंब चाललेलं असताना या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला जातो। आज ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं, त्यांचा पराक्रम तपा, त्यांना जर विचारलं काय विकास केला, ते सांगतात हा उड्डाण पूल मी केला, हे बाह्यवळण मी केलं। अरे तो बाह्यवळण आणि उड्डाण पूल कैलासवासी आदरणीय दिलीप गांधी साहेबांनी हा रस्ता मंजूर केला, हे बाह्यवळण पूल मंजूर केला आणि त्याचं स्वप्न पाहिलं होतं कैलासवासी आमचे नेते आदरणीय अनिल भैया राठोडांनी तो स्वप्न पाहिलं होतं। आणि यांचं श्रेय घेण्याचं काम ज्यांचा काही संबंध नाही, 2018ला या पुलाची मंजुरी मिळाली, ही 2018ला पुलाची मंजुरी मिळाली आणि त्याचं श्रेय घेतात 2019, 20, 22ला। अरे खोटं बोलणारे हे पटायते, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। एवढं माझी तुम्हाला एक व्हिडिओ लाव रे, त्या मंजुरीचा त्याचा आहे का आपल्याकडे? लाव रे, लगाव रे।